इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। हिंदू तसेच सनातनी धर्मांतर्गत देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात अनेक देशांमध्ये भक्तिभावाने साजरा होणारा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी। त्याच अनुषंगाने गत अनेक वर्षांची सातत्यपूर्ण आयोजनाची परंपरा अखंडित राखत यावर्षी देखील शिवसेना अंबरनाथ शहर शाखेअंतर्गत शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच माजी नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर तथा उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली समस्त युवा सेना शिवसेना तथा महिला आघाडी यांच्या सक्रिय सहभागातून भव्य दिव्य अशा दहीहंडी उत्सवाचे आयोजन शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी अंबरनाथ पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी 5 ते 10 या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते। शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते शिवछत्रपती तसेच भगवान श्रीकृष्णाचे विधिवत पूजन करीत सदर दहीहंडी उत्सवाचा औपचारिक श्री गणेश करण्यात आला। तसेच शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली आयोजित सदर भव्य दिव्य अशा दहीहंडी उत्सवाला अंबरनाथ परिक्षेत्रातील सामाजिक औद्योगिक राजकीय तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावत आपला सक्रिय सहभाग नोंदवला। श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शिवसेना अंबरनाथ शहर शाखेअंतर्गत शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली आयोजित सदर भव्य दिव्य अशा दहीहंडी उत्सवाला अंबरनाथ परिक्षेत्रातूनच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून असंख्य गोविंदा पथकांनी विशेष उपस्थिती लावत सदर मानाच्या समजल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्सवाला गोविंदांचे किमान 5 थर लावत आपली मानाची सलामी दिली। तसेच सदर दहीहंडी उत्सवाला मागील गत अनेक वर्षांच्या गर्दीचा उच्चांक मोडीत यावर्षी अंबरनाथ परिक्षेत्रातीलच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सदर दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी आलोट तसेच प्रचंड गर्दी करत शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली आयोजित सदर दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला। शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली आयोजित सदर भव्य दिव्य अशा दहीहंडी उत्सवांतर्गत 5 पेक्षा अधिक थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना उत्तेजनार्थ बक्षिसे तसेच हंडी फोडणाऱ्या मंडळाला 1,11,111 रुपयाचे रोख बक्षीस तथा ट्रॉफी अशा व इतर अनेक बक्षिसांचे प्रयोजन करण्यात आले होते। सदर दहीहंडी उत्सवात शिवसेना महिला आघाडीच्या असंख्य शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची लाभलेली विशेष उपस्थिती हे या दहीहंडी उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले। तसेच सदर दहीहंडी उत्सवाअंतर्गत दहीहंडी पाहण्यासाठी येणाऱ्या असंख्य गोविंदा पथक तथा हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावणाऱ्या जनसामान्यांच्या मनोरंजनासाठी सुप्रसिद्ध गायिका पल्लवी दाभोळकर तथा त्यांचा ऑर्केस्ट्रा यांच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आलेल्या अनेक गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। सदर दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आयोजक तथा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी सदर दहीहंडी उत्सव आयोजनाबाबत आपली प्रतिक्रिया देताना सर्वांनाच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या विशेष शुभेच्छा दिल्या। तसेच शिवसेनेच्या 80% समाजकार्य तथा 20% राजकारण या मूलभूत तत्वांतर्गत शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यमातून असे व इतर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील यावेळेस अरविंद वाळेकर यांनी व्यक्त केला। तसेच एका शब्दावर शिवसेनेचे युवा सेनेचे तसेच महिला आघाडीचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांचा लाभणारा सहभाग ही शिवसेनेची खरी ताकद असल्याचे त्यांनी विशेष नमूद करताना सदर ताकदीचे वादळ अजूनही खंबीरपणे शाश्वत असल्यामुळेच नगरपालिका प्रशासन असो वा तहसील कार्यालय तथा राज्य सरकारचा कोणताही विभाग शिवसेना या 4 शब्दांची ताकद याच अनुषंगाने आम्हाला विरोधकांप्रमाणे कोणत्याही प्रकारचा जनआक्रोश मोर्चा काढण्याची आवश्यकता भासत नसल्याचे त्यांनी विरोधकांना चिमटे काढताना प्रतिक्रियेच्या माध्यमातून दिली। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज।
अन्यथा अंबरनाथमध्ये असे कार्यक्रम कित्येक लोक आले आणि गेले, असा कार्यक्रम करणे नाही करणे शक्य नाही. ही ताकद आमच्या महिला आघाडीची, हीच आमची ताकद युवा सैनिकांची आणि हीच ताकद शिवसेनेची. शिवसेना शहर शाखा नेहमी अंबरनाथकरांसाठी अनेक कार्यक्रम करते. त्याचबरोबर आता 1 महिन्यापूर्वी रेशनिंगवर सुद्धा आम्ही निवेदन दिले आणि आता लवकरच आम्ही मोर्चा काढणार आहोत रेशनिंगवर. त्याचबरोबर आम्ही नगरपालिकेमध्ये जाऊन मुख्याधिकाऱ्यांना अंबरनाथच्या सर्व कामाविषयी बोललो. त्यांनी काही कामं सुरू देखील झाली. आम्हाला कुठेही जाऊन आक्रोश करावा लागत नाही. आम्ही सांगितल्यावर आमची कामं होतात, त्यामुळं आम्हाला आक्रोश करावा लागत नाही. कुठेही जाऊन कोणालाही चपला मारायची वेळ आमच्यावर अजून आलेली नाही. एवढी ताकद आमच्या शिवसैनिकांच्या बंगालात आहे की त्यांनी दाखवली. तर तो असं घाबरतो, त्याला चापट मारायची आणि चापट मारायची कधीही गरज लागली नाही. अनेकांनी शहर शाखेला त्रास द्यायचं ठरवलं. अनेकांनी बरंच काही बोलायचं होतं मला. आम्ही बोलल्यावर अंडीला एक मुंगळा असो, ते लोणी खात असो, आणि तो मुंगळा लोणी खाऊन झाल्यावर असा बोलतो काही मला वाचवा, मला कोणीतरी मारणार आहे. अशा प्रकारे अनेक मुंगळे आणि मुंगळ्या आमच्या विरोधामध्ये काम करत आहेत. तरी देखील आमची ताकद क्षणभरी कमी झालेली नाही, दुसरंही कमी झालेली नाही. यापुढे आणखी वाढत राहील आणि या नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही आहोत. माननीय शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत. म्हणून आम्ही 12ही महिने नागरिकांची सेवा करत आहोत, यापुढेही करत आहोत. आज जो मंचावर कार्यक्रम झाला, खरोखर आमचे रोहिणी फडणार, त्याचबरोबर आमचे राबवकर, त्याचबरोबर ऑर्केस्ट्रा, अतिशय सुंदर, अतिशय मजा आली तुमच्या या कार्यक्रमामुळे. तुम्हाला धन्यवाद देऊन तेवढे कमी. खास करून आमच्या सगळ्या शिवसैनिकांना धन्यवाद देतो की अशीच एकजूट, असंच काम करत राहा. तुम्हाला कोणाचंही त्याच्यापेक्षा भीती नाही. त्यामुळं सगळ्यांचे धन्यवाद. अंबरनाथकरांचे मनापासून आभार की या भर पावसात देखील 100 गोविंदा प्रकारांनी भेट दिली आणि अंबरनाथकरांनी साथ दिली. अंबरनाथकर मोठ्या संख्येने इथं उपस्थित होते. आमचे एबीसी केबलचे मालक अनिल गायकवाड साहेब, त्यांच्यामुळे घराघरात देखील हा कार्यक्रम ठाणे जिल्ह्यात विजयपुरीपर्यंत बघत होते. त्यामुळे मी त्यांचाही मनापासून आभार मानतो. सुरेश भोईर, त्याचबरोबर डीजेवाले, आपल्या पोलीस शाखा, नगरपालिका, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. यापुढचा आभार निखिल मांजरेकरांना. मला थोडासा गळा बसलेला आहे, त्यामुळे मी जास्त बोलत नाही. बऱ्याच जणांना पत्ते द्यायचे होते, मला बोलणं शक्य नाही. नाहीतर मी पुढे येत आधी कार्यक्रम त्यावेळेस दाखवून देऊ आपण आमची ताकद काय.
जय हिंद जय महाराष्ट्र. शिवसेना जिंदाबाद. अण्णासाहेब तुम आगे बढ़ो. प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वांचा पुनश्च आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. मागे जावा ना काका. शिवसेनेच्या माध्यमातून आज दहीहंडीचं मागण्यात आलं होतं, काय सांगा? माध्यमातून अंबरनाथमध्ये कार्यक्रम होता. बाकी सगळे बिना गर्दीचे असतात. शिवसेना शहर शाखेकडं एवढे पदाधिकारी त्यांची एवढी ताकद आहे की सगळे कार्यक्रम आणि म्हणून मध्ये अंबरनाथमध्ये दुसरा कोणीही शहर शाखेवर कार्यक्रम करू शकत नाही. आणि ताकद आमच्या लोकांचे आक्रोश करत नाही काय नेमकं कोणता आक्रोश? मी आता आम्ही नगरपालिकेत गेलो होतो. अंबरनाथच्या नागरिकांसाठी जे जे कामं आहेत ते आम्ही मुख्याधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांशी देखील बोललो. आमची सगळी कामं जवळजवळ सुरू झाली. म्हणजे आता मोबाईलमध्ये कालच आलेलं आहे. स्मशानभूमीचं काम चालू झालेलं आहे. रस्त्यांचे खड्डे भरण्याचं काम चालू झालेलं आहे. आम्हाला जाऊन आक्रोश करावा लागत नाही. आम्ही आमच्या ताकदीवर आम्ही बोललो मुख्याधिकाऱ्यांना त्याला ते काम करावं लागतं. ते आम्ही केलं अंबरनाथकरांचं. आणि अंबरनाथकरांसाठी आम्हीच करत आलो. म्हणून 25 वर्ष सत्ता आहे. यापुढे देखील शिवसेनेची सत्ता राहील एवढं मी सांगतो.